आमदार रवी राणा यांनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. हनुमान चालिसा आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी त्या काळातील घडामोडींवर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट द्यावी आणि अमरावतीत येऊन हनुमान चालिसा पठण करावे असे आवाहन केले. रवी राणा म्हणाले की हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांच्यासह खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना 14 दिवस तुरुंगात राहावे लागले. आता उद्धव ठाकरे हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बोलत असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर राजकीय टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करावे असे आवाहन केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यावर आल्यास शहरातील हनुमानगढी येथे येऊन हनुमान चालिसा पठण करावे असे जाहीर निमंत्रणही रवी राणा यांनी दिले. उद्धव ठाकरे अमरावतीत आल्यास त्यांचे स्वागत करून त्यांच्यासोबत हनुमान चालिसा पठण करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान रवी राणा यांनी केलेली ही राजकीय भूमिका असून यावर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. प्रमाणे उद्धव ठाकरेजी नागपूरला येऊन हनुमान चालिसाचं पठण करणार आहे, राम मंदिरामध्ये जाणार आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष ते मंत्रालयामध्ये गेलेले. विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे आसू पुसून म्हटलं होतं. शेतकऱ्याचा बांध वाहून गेला, शेती वाहून गेली, शेतकरी वाहून गेला. पण 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांचा विदर्भामध्ये पत्ता नव्हता आणि त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचतो म्हणून या संकटातून बाहेर निघण्यासाठी आम्ही वारंवार त्यांना वेळ मागितली. मंत्रालयामध्ये गेलो, भेट झाली नाही. अनेकदा फोन लावले, वेळ दिली नाही. मग हे जे संकट आलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, शेतकऱ्यावर आलं होतं, शेतमजुरावर आलं होतं, या संकटातून बाहेर निघताना जेव्हा हनुमान चालिसा वाचतो आम्ही म्हटलं तेव्हा खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकलं, मला जेलमध्ये टाकलं. 14 दिवस राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून हनुमान चालिसा म्हणतो म्हणून जेलमध्ये टाकणे, राम भगवंताचा विरोध करणे, हनुमान चालिसाचा विरोध करणे आणि आज खऱ्या अर्थानं ते स्वतःचं शुद्धीकरण करत आहे. ज्या पद्धतीनं ते सेक्युलर म्हणून वागत होते, आज हिंदुत्वाच्या विचारावर चालण्याचा ते प्रयत्न करत आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेबांचे विचाराचे आमदार जेव्हा त्यांना सोडून गेले, खासदार सोडून गेले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की राम बिना हनुमान बिना काही होऊ शकत नाही. म्हणून आज त्यांना जे त्यांचं शुद्धीकरण होत आहे, शुद्धीकरण होण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, नागपूरला ते येत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की संघ कार्यालयामध्ये हेगडावारजींच्या मूर्तीजवळ जाऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक त्यांनी झालं पाहिजे, त्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं खरं शुद्धीकरण हे उद्धव ठाकरेंचं होईल. आणि ज्या हनुमानगढी आम्ही अमरावतीला स्थापित केली, ज्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये नवनीत राणा होत्या, मी होतो, हनुमान चालिसाचा विरोध करून त्यांनी राजद्रोह दाखल केला. आम्हाला घरून त्यांनी अरेस्ट करून लॉकअपमध्ये टाकलं, जेलामध्ये टाकलं. तेव्हा आम्ही संकल्प केला होता 151 फुटाची मूर्ती अमरावती हनुमानगढीला स्थापित करून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे कधी अमरावतीला हेलिकॉप्टरने आले त्यांना दुरून दिसलं पाहिजे की ही हनुमानजीची मूर्ती आहे, जे हनुमान चालिसाला आपण विरोध केला आणि ही नवनीत राणा रवी राणांनी स्थापित केली. त्या मूर्तीवर उद्धव ठाकरेंनी येऊन हनुमान चालिसा तिथे पठण केलं पाहिजे. आम्ही दोघंही, नवनीत राणा आणि मी, त्यांचं स्वागत करू, सन्मान करू आणि हनुमानगढीला जर ते आले तर त्यांच्यासोबत हनुमान चालिसासुद्धा वाचन करू. तर खरं उद्धव ठाकरेचं शुद्धीकरण होईल, अन्यथा शुद्धीकरण होणार नाही.